Good morning, everyone. Myself, Mr. Sumit Bodke. I welcome you all for the online lecture series for Diploma in Pharmacy Exit Examination 2024-25. या सिरीजमध्ये आपण ऑलरेडी फर्स्ट लेक्चर बघितलेलं आहे. तर आज आपण सेकंड लेक्चर मी आज अपलोड करत आहे. तर जी एक्झाम आज तुम्ही देणार आहात त्याबद्दल त्या MCQचं डिस्कशन आपण आज करणार आहोत. तर क्वेश्चन त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन होता, द मोस्ट इम्पॉर्टंट एपिमर ऑफ ग्लुकोज इज. तर फर्स्टली एपिमर म्हणजे काय असतं ते समजून घ्या. एपिमर म्हणजे काय असतं की ज्या कार्बोहायड्रेटचा जर मोनोसॅकराईडचा जर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, फक्त त्याचं जे अरेंजमेंट असतं ते एका सिंगल कार्बन ॲटमला डिफरंट असतं. तर यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट एपिमर ऑफ ग्लुकोज कुठला आहे, तर गॅलेक्टोज हा त्याचा सगळ्यात एक इम्पॉर्टंट एपिमर आहे. जर तुम्ही दोन्हीचं स्ट्रक्चर बघितलं तर फक्त गॅलेक्टोजमध्ये एका कार्बन ॲटमला त्यामध्ये चेंज तुम्हाला ऑब्झर्व होईल. सेकंड क्वेश्चन होता, अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोज आर. आता अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोज काय असतात, तर त्यामध्ये अल्फा जे सायक्लिक स्ट्रक्चर असतं, सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये जर हायड्रोक्सिल ग्रुपची पोझिशन याच्यावरून त्याचं डिसाईड होतं की तो अल्फा ग्लुकोज आहे किंवा बीटा ग्लुकोज आहे, अल्फा डी ग्लुकोज आहे किंवा बीटा डी ग्लुकोज आहे. तर हे दोन्ही म्हणजे सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये दोन्ही ग्लुकोजचे स्ट्रक्चर हे सेम असतात, फक्त त्यामध्ये हायड्रोक्सिल ग्रुपची जी पोझिशन आहे त्यावरून त्या ग्लुकोजचं नाव त्या ग्लुकोजचं जे कन्फिग्युरेशन आहे ते दोन याच्यामध्ये होतं, जे की अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोज. तर हे दोन्ही एकमेकाचे ॲनोमर्स आहेत. इथं कन्फ्यूज होऊ नका. आपण अगोदर जे बघितलं होतं ते एपिमर होतं आणि या ठिकाणी जे आहे ते आहे ॲनोमर. सो द करेक्ट आन्सर इज सी, ॲनोमर्स. थर्ड क्वेश्चन होता, हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय होतं की ऑप्टिकल रोटेशन असतं. ग्लुकोजचं जर तुम्ही सोल्युशन बनवलं तर फ्रेश ग्लुकोजचं जर सोल्युशन बनवलं तर आपलं काय होतं की ते ऑप्टिकली रोटेट होतं, ते सोल्युशन लाईटला बेंड करतं. तर या फिनोमिनाला म्हणतात म्युटा रोटेशन. आणि यामध्ये सिम्पली दाखवलेलं आहे की अल्फा डी ग्लुकोज याचं 112 डिग्रीवर असतं आणि बीटा डी ग्लुकोजचं हे 19 डिग्रीवर असतं. पण ज्यावेळेस तुम्ही मिक्स करतो आपण, ज्याला आपण रेसिमिक मिक्सचर म्हणतो, तर ते जे युनिफॉर्म रोटेशन ऑब्टेन करतं, जे की असतं 52 डिग्रीजचं. तर या फेनोमिनाला आपण म्हणतो म्युटा रोटेशन. त्यामुळं काय जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे बी, म्युटा रोटेशन. त्यानंतर होता क्वेश्चन 4, द मोनोसॅकराईड युनिट्स आर लिंक्ड बाय अल्फा A-4 ग्लायकोसिडिक लिंकेजेस इन. तर आता याच्यामध्ये काय असतं की दोन ग्लुकोजचे मॉलिक्यूल ज्यावेळेस ग्लुकोजचा C1 आणि एका ग्लुकोजचा C1 आणि दुसऱ्या ग्लुकोजचा C4 हे ज्यावेळेस एक ग्लायकोसिडिक बॉन्ड फॉर्म करतात त्यावेळेस एक स्ट्रक्चर फॉर्म होतं. त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो डायसॅकराईड जो आहे तो आहे माल्टोज. त्यामुळं या दोन्ही याच्यामध्ये जे ऑप्शन्स आहेत तर त्यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे माल्टोज. सुक्रोजमध्ये अल्फा 1-2 ग्लायकोसिडिक बॉन्ड असतो आणि सेल्युलोज आणि सेल्युलोज यामध्ये अल्फा ग्लुकोज हे नसतात. त्यामुळे याच्यातलं करेक्ट ऑप्शन जे आहे ते ऑप्शन ए, माल्टोज. यानंतर आहे अमायलोज इज अ कन्स्टिट्युएंट ऑफ. आता ज्यांनी स्टडी केलेली असेल त्यांना माहिती आहे पॉलिसॅकराइड्समध्ये स्टार्चचं कंपोजिशन काय असतं. स्टार्च इज मेड अप ऑफ अमायलोज अँड अमायलोपेक्टिन. हे दोन कंपोनंट असतात, ज्यामुळं काय होतं की हे अमायलोज आणि अमायलोपेक्टिन कंबाईन होऊन स्टार्च फॉर्म करतात. त्यामुळं अमायलोज इज अ कन्स्टिट्युएंट ऑफ डॅश. याचं करेक्ट ऑप्शन आहे ए, स्टार्च. सेल्युलोज, ग्लायकोजन हे रॉंग आन्सर असतील. त्यानंतर क्वेश्चन होता 6, द जनरल फॉर्म्युला ऑफ मोनोसॅकराईड इज. जनरल फॉर्म्युला ऑफ मोनोसॅकराईड. आता मोनोसॅकराईडचा जनरल फॉर्म्युला काय, ऑप्शन ए CnH2n आणि ON. याच्यामध्ये काय असतं की कार्बनचे जेवढे नंबर ऑफ ॲटम्स असतील त्याच्या ट्वाईस हायड्रोजन असतात आणि जितके कार्बन असतील तेवढेच ऑक्सिजन असतात. तो करेक्ट फॉर्म्युला आहे. त्यामुळं याच्यातलं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, CnH2n ON. बाकी जर तुम्ही खालचे ऑप्शन्स बघितलात तर ते रॉंग आन्सर असतील. 7 नंबरचा क्वेश्चन होता, कंपाऊंड्स हॅव्हिंग द सेम स्ट्रक्चर फॉर्म्युला बट डिफरंट स्पेशल अरेंजमेंट आर कॉल्ड. आता हे
स्टिरिओ आयसोमर्स म्हणतो याचा अर्थ काय असतो की त्यांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला बेसिकली सेम असतो, फक्त त्यांची जी अरेंजमेंट असते ती डिफरंट असते, आणि या फिनोमिनलला आपण काय म्हणतो स्टिरिओ आयसोमर्स. तर याच्यामध्ये ॲनोमर्स आपण ऑलरेडी बघितलेत, एपिमर्स ऑलरेडी बघितलेत, ऑप्टिकल आयसोमर्स देखील सेम असतात. तर यामुळे करेक्ट ऑप्शन काय असणार आहे तुमचं स्टिरिओ आयसोमर्स. द मोस्ट इम्पॉर्टंट इपिमर ऑफ ग्लुकोज इज. आता याच्यातला मोस्ट इम्पॉर्टंट इपिमर कुठला आहे ग्लुकोजचा, याच्या अगोदरच आपण क्वेश्चन बघितला होता. तर त्या क्वेश्चनमध्ये थोडेसे ऑप्शन्स डिफरंट होते, त्यामुळं हा एक ट्रिकी क्वेश्चन आहे. याच्यामध्ये देखील काय गॅलेक्टोज एक करेक्ट ऑप्शन असणार आहे. त्याचं रिझन मी ऑलरेडी क्वेश्चन नंबर 1मध्ये सांगितलेलं आहे. आणि फ्रुक्टोज स्टार्च ग्लायकोजन ही इनकरेक्ट ऑप्शन असतील, कारण की इपिमर्समध्ये काय असतं की फक्त सर्व स्ट्रक्चर सेम असतं, बट एका कार्बन ॲटमला त्याचं काय असतं की अरेंजमेंट जी असते ती थोडीशी डिफरंट असते. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, फक्त अरेंजमेंट जी असते ती चेंज होते. आता फ्रुक्टोजमध्ये काय होतं, थोडंसं खूपच जास्त फंक्शनल ग्रुपचा चेंज असतो. जसं ग्लुकोजमध्ये अल्डिहाइड आहे, फ्रुक्टोजमध्ये कीटोन ग्रुप असतो, त्यामुळे ती अरेंजमेंट जी आहे ती जास्त प्रमाणात चेंज झालेली असते. स्टार्च तर ऑब्व्हियसली असणारच नाही, कारण तो पॉलिसॅकॅराइड आहे. ग्लायकोजन देखील एक प्रकारचा पॉलिसॅकॅराइड आहे, त्यामुळे द करेक्ट ऑप्शन विल बी गॅलेक्टोज. आफ्टर दॅट द शुगर फाउंड इन मिल्क इज, म्हणजे दूध जे असतं त्या दुधामध्ये कुठली शुगर प्रेझेंट असते. तर मिल्क कंटेन्स लॅक्टोज. लॅक्टोज नावाची शुगर काय असते मिल्कमध्ये प्रेझेंट असते. तर त्यामध्ये याच्यामध्ये जे करेक्ट ऑप्शन आहे तो आहे ऑप्शन डी लॅक्टोज. फ्रुक्टोज, ग्लुकोज किंवा सुक्रोज जर ऑप्शन असतं तर ते सिलेक्ट केलं असेल तर ते रॉंग असणार आहे. सुक्रोज कन्सिस्ट ऑफ. नेक्स्ट क्वेश्चन वाज सुक्रोज कन्सिस्ट ऑफ. ऑप्शन क्वेश्चन नंबर 10 होता की सुक्रोज इज कन्सिस्ट ऑफ याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन असेल ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. जे सुक्रोजचं जे कॉम्बिनेशन असतं, सुक्रोजचं जे मॉलिक्यूल फॉर्म होतो तो कसा फॉर्म होतो, एक मॉलिक्यूल असतो ग्लुकोजचा आणि एक मॉलिक्यूल असतो फ्रुक्टोजचा. तर हे दोन मॉलिक्युल्स कंबाईन होऊन सुक्रोजचा मॉलिक्यूल फॉर्म करतात. तर ग्लुकोज आणि ग्लुकोज जर कंबाईन झाले तर माल्टोज फॉर्म होतं, ग्लुकोज गॅलेक्टोज झाले तर लॅक्टोज फॉर्म होतं. आणि त्यामुळं हे जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज, ऑप्शन सी. त्यानंतर क्वेश्चन 11मध्ये काय, विच ऑफ द फॉलोइंग मोनोसॅकराइड इज द मेजॉरिटी फाउंड इन द ह्युमन बॉडी. आता हे डी आणि एल हे टाईप्स कशावरून डिटरमाइन होतात, तर हे टाईप्स डिटरमाइन होतात टर्मिनल कार्बनला जो हायड्रॉक्झिल ग्रुप बाउंड आहे किंवा अटॅच आहे त्याच्यावरून काय होतं की त्याचं जे डी टाईप आहे किंवा एल टाईप आहे हे डिसाईड होतं. आता डी टाईप म्हणजे काय असतं, जर ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमध्ये टर्मिनल कार्बनला जर हायड्रॉक्झिल ग्रुप हा राईट साईडला बाइंडेड असेल तर त्याला म्हणतो आपण डी टाईप, आणि तो जर लेफ्ट साईडला असेल तर त्याला म्हणतो आपण एल टाईप. म्हणून आणि मेजॉरिटी ह्युमन बॉडीमध्ये जे कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट असतात ते सगळे डी टाईपचे असतात. त्यामुळं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए डी टाईप. एल टाईप, एल डी टाईप हे आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबोव हे जर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केले असाल तर ते रॉंग आन्सर होतील. आणि आपली ह्युमन बॉडी ही डिझाईन्ड आहे फक्त डी टाईपच्या मॉलिक्युल्सला मेटाबॉलाइज करण्यासाठी. तर ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन डी टाईप. त्यानंतर क्वेश्चन होता 12वा, विच ऑफ द फॉलोइंग इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स. विच ऑफ द फॉलोइंग इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट. आता कार्बोहायड्रेटचा सिम्पलेस्ट फॉर्म कुठला आहे, जर तुम्ही स्टडी केले असेल कार्बोहायड्रेट इन दॅट चॅप्टर तर त्यामध्ये कार्बोहायड्रेटमध्ये कुठले फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतात, तर ते आहेत अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप्स. तर हेच करेक्ट ऑप्शन आहे. याच्यामध्ये जर कार्बोक्झिल ग्रुप, अल्कोहोल अँड कार्बोक्झिल ग्रुप्स, हायड्रॉक्झिल ग्रुप आणि हायड्रोजन ग्रुप हे जर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केले असतील तर ते थोडेसे हिट्रोपॉलिसॅकराइडच्या कॅटेगरीमध्ये जातात. त्यामुळं सिम्पल कार्बोहायड्रेटचा जो फॉर्म होतो अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप आहे. तर ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. थर्ड, ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस इज द टेक्निक ऑफ. ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरला आपण हा क्वेश्चन डिस्कस केला आहे. मी आणखीन एक वेळेस का बरं ॲड केलेला आहे, कारण हा चॅप्टर नंबर 2 आणि 3शी रिलेटेड आहे. तर याच्यामध्ये द करेक्ट ऑप्शन इज ॲनालिसिस बाय वेट. ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिसमध्ये काय होतं, एक वेटचं ॲनालिसिस केलं जातं आणि ते कसं केलं जातं तर रिॲक्शन केली जाते आणि ते रिॲक्शन झाल्याच्या नंतर जसं फॉर एक्झाम्पल लिमिट टेस्ट ऑफ क्लोराईड, याच्यामध्ये
जे कंपाऊंड फॉर्म होतो त्या कंपाऊंडचं वेट केलं जातं आणि त्याच्या बेसिसवर आपण आयडेंटिफाय करतो. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन इज ॲनालिसिस बाय वेट. याचं जर जास्त डिस्क्रिप्शन तुम्हाला बघायचं असेल तर प्रिव्हियस लेक्चर तुम्ही बघू शकता रेफरन्ससाठी. त्यामध्ये ॲडिशनल याचं इन्फॉर्मेशन या क्वेश्चनचं आन्सर दिलेलं आहे. द करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन बी ॲनालिसिस बाय वेट. ऑफिशियल कंपाऊंड्स ऑफ आयरन 14 क्वेश्चन होता ऑफिशियल कंपाऊंड्स ऑफ आयरन. आता हे आयरनचे ऑफिशियल कंपाऊंड्स कुठल्या कंडिशनमध्ये दिले जातात तर ते ॲनिमियाच्या ट्रीटमेंटसाठी दिले जातात. तर ॲनिमियाच्या ट्रीटमेंटसाठी जे आपण मॉलिक्युल्स कंपाऊंड्स देतो ते आहेत फेरस सल्फेट, फेरस ग्लुकोनेट, फेरस फ्युमरेट. तर हे सगळे तिन्ही ऑप्शन्स करेक्ट असतील. त्यामुळे ऑप्शन नंबर डी इज ऑल ऑफ द अबोव आणि तेच काय असणार आहे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर 15 नंबरचा क्वेश्चन होता ॲनिमिया कॅन बी कॉज्ड बाय. आता हे हिमॅटॅनिक्स चॅप्टरमधून आहेत. तर ॲनिमिया कशामुळे कॉज होतो तर कॉजेस ऑफ ॲनिमिया हे ऑलरेडी डिस्कस केले आहेत. त्यामध्ये ऑप्शन ए आहे एक्सेसिव्ह ब्लड लॉस. त्यामध्ये सेकंड ऑप्शन आहे डिक्रीज हिमोग्लोबिन फॉर्मेशन. तर ॲनिमिया हा दोन्ही केसेसमध्ये फॉर्म होऊ शकतो. एक्सेसिव्ह ब्लड लॉसमुळं आणि हिमोग्लोबिनचं जे फॉर्मेशन आहे ते डिक्रीज झालं तरीही त्या दोन्ही ऑप्शनमुळे ॲनिमिया कॉज होतं. म्हणून ऑप्शन नंबर सी करेक्ट ऑप्शन आहे बोथ ए अँड बी. आणि ऑप्शन डी इज नन ऑफ द इज रॉंग आन्सर. तर तुम्ही यापैकी तिन्ही चारपैकी सी ऑप्शन जर चूज केलं असेल तर करेक्ट ऑप्शन असेल, बाकी तिन्ही रॉंग आन्सर असतील. 16 नंबरचा क्वेश्चन होता हायड्रोजन पेरॉक्साईड इज यूज्ड ॲज. आता हायड्रोजन पेरॉक्साईड हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुठल्याही प्रकारचे जर इंजुरी झाली असेल, फिजिकल इंजुरी झाली असेल तर त्याला वॉश करण्यासाठी आपण हायड्रोजन पेरॉक्साईडचं यूज करतो. तर त्यामुळं इट इज यूज्ड ॲज अ अँटीसेप्टिक. त्यानंतर जे ऑप्शन्स आहेत ॲसिडिफाईंग एजंट, प्रोटेक्टिव्ह, अँटीऑक्सिडंट, हे ऑप्शन्स रॉंग असतील. हायड्रोजन पेरॉक्साईड हे आपण कशासाठी यूज करतो इट इज यूज्ड ॲज अ अँटीसेप्टिक. आपण नेहमीच बघितलं असेल की इंजुरीवर ते अप्लाय केलं जातं. 17 नंबरचा क्वेश्चन होता डॅश इज नॉट ए क्लास ऑफ टॉपिकल एजंट. आता टॉपिकल एजंट म्हणजे काय, असे एजंट्स जे काय केले जातात स्किनवर किंवा सरफेसवर अप्लाय केले जातात. हे एक्सटर्नल यूजसाठी असतात, ज्यामध्ये प्रोटेक्टिव्ज, अँटीमायक्रोबियल अँड ॲस्ट्रिंजंट्स ही कॅटेगरीज येतात. फक्त अँटीबायोटिक हे काय टॉपिकल एजंट नाही, ते आपण स्पॅलो करतो. अँटीबायोटिक्स किंवा आय व्ही थ्रू किंवा टॅबलेट फॉर्मच्या याच्यामध्ये आपण काय करतो ते कन्झ्युम करतो. त्यामुळं याच्यातलं करेक्ट ऑप्शन इज अँटीबायोटिक. अँटीबायोटिक इज नॉट ए क्लास ऑफ टॉपिकल एजंट. यानंतरचा क्वेश्चन होता 18 डेंट्रीफायसिस इज यूज्ड फॉर. डेंट्रीफायसिस म्हणजे काय असतात, डेंट्रीफायसिस असतात एक्सटर्नल टीथ. आता ऑब्वियस आहे की डेंट्रीफायसिस म्हणजे काय एक प्रकारचे नकली दात आपण त्याला म्हणू शकतो. ते कुठे यूज केले जातील तर करेक्ट ऑप्शन इज डेंटल प्रोडक्ट. इट इज कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ डेंटल प्रोडक्ट. अँटॅसिड, इमेटिक्स, अँटीमायक्रोबियल याच्यामध्ये त्याचं कन्सिडर होतच नाही. त्यामुळं करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन सी डेंटल प्रोडक्ट्स. त्यानंतर होता क्वेश्चन नंबर 19 बोरिक ॲसिड इज यूज्ड ॲज. आता बोरिक ॲसिड हे कशासाठी यूज केलं जातं इट इज यूज्ड ॲज अ अँटीमायक्रोबियल. सरफेसवरचे जे मायक्रोब्स आहेत त्यांना किल करण्यासाठी याचा यूज केला जातो. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल अँटीमायक्रोबियल. ऑप्शन ए युरिनरी ॲसिडिफायर किंवा ऑप्शन सी अँटीऑक्सिडंट, डी नन ऑफ दिस हे ऑप्शन्स इनकरेक्ट आहेत. करेक्ट ऑप्शन कुठला आहे ऑप्शन बी अँटीमायक्रोबियल्स. त्यानंतर लास्ट क्वेश्चन होता द आउटर लेअर ऑफ टीथ इज मेडअप ऑफ. आता सगळ्यांना माहिती आहे की आउटर लेअर ऑफ टीथ ही मेडअप ऑफ असते इनॅमलची, पण इनॅमल हे बनलेलं असतं कॅल्शियम फॉस्फेट्सचं. त्यामुळे द करेक्ट ऑप्शन विल बी कॅल्शियम फॉस्फेट. जर तुम्ही कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम कार्बोनेट किंवा कॅल्शियम नायट्रेट यूज केलं असेल तर ते रॉंग आन्सर असेल. तर द करेक्ट ऑप्शन इज कॅल्शियम फॉस्फेट. सगळ्यांना माहिती आहे की आउटर लेअर ऑफ टीथ ही कशापासून बनली असते इनॅमलची, पण इनॅमलचं कंपोजिशन जे काय असतं ते आहे कॅल्शियम फॉस्फेट. त्यामुळे करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी कॅल्शियम फॉस्फेट. Okay, I hope you understand all the questions. Thank you.